दोघं नवरा बायको आयुष्यभर पैसे कमवत बसले, पण पोरांसाठी कधी वेळ दिला नाही. शेवटी दोनही पोरं डॉक्टर इंजिनियर झाली, परदेशात जाऊन सेटल झाली. आई बाप रोज फोन करायचे, तुम्ही तर भारतात या, नाहीतर आम्हाला तर घेऊन जा. पोरंही आली नाही, आई बापालाही नेलं नाही. एक दिवशी आई गेली. आई गेल्यावर बापानं फोन केला, जिवंत होती तोपर्यंत आला नाही, आज तुमची आई गेली, जमलं तर या. 2 मुलांपैकी एक मुलगा आला, आईला अग्नी दिला आणि लगेच परदेशात जायला निघाला. वडिलांनी विचारलं, राजा 8-10 दिवस थांब. ती होती तोपर्यंत जुने फोटो बघत दिवस काढले, आता घरात बोलायला माणूस उरलं नाही, जरा सवय लागेपर्यंत थांबशी. पोरानं बापाच्या हातात 50,000 रुपये टेकवले आणि सांगितलं, आईचा पेपरला फोटो द्या, भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आमच्या दोघांची नावं घाला, गावाला गोडधोड जीव घाला, पण 10 दिवस नाही थांबताय. वडील म्हणले, तिनं 9 महिने पोटात वाढवलं. आई कधी म्हणली नाही, पोटाचं भाडं दे, टाळू भरली, तेलाचे पैसे. आम्ही तुमच्यासाठी कमवत बसलो रे, तुमच्यासाठी हिशोब मांडले नाही, तू हातात पैसे टेकून चालला. पोरगं म्हणलं, बाबा तुम्हाला आठवतं का, शाळेत पहिल्यांदा भाषण करणार होतो, तुम्हाला म्हटलं माझं भाषण ऐकायला या, तुम्ही 50 रुपयाची नोट हातात टेकवली, सांगितलं आज महत्वाची कामं आहेत तुझं. शाळेत पहिल्यांदा गाणं म्हणणार होतो, म्हटलं बाबा 15 ऑगस्टला गाणं ऐकायला याल का, तुम्ही 100 रुपये हातात टेकवले, पण कधी माझ्यासोबत शाळेत आला नाही. बाप म्हणाला, अरे भाषण किंवा गाणं ऐकायला आलो नाही म्हणून काय झालं, त्या गोष्टीचा तू इथे संबंध जोडतोय, हे कुठेही जुळत नाही माझ्या राजा. तू फक्त एक्सक्यूज देतोय, पण माझ्या वेळची परिस्थिती वेगळी होती. अरे तुम्हा दोघा भावा बहिणीला सांभाळून तुमच्या आजी आजोबांना सुद्धा आम्ही सांभाळत होतो, त्यामुळे वेळेचं नियोजन कधीकधी बिघडायचं. कुटुंब, नातेसंबंधी आणि तुमचं शिक्षण पूर्ण करून तुम्हाला डॉक्टर इंजिनियर बनेपर्यंत आम्ही राबत राहिलो, हे मात्र तू विसरलास. आणि आज जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहून परदेशात मोठ्या पगाराची नोकरी करताय, त्यावेळी तुम्हाला माझे 50 आणि 100 रुपये आठवण करून देतोय. या लहानपणीच्या छोट्या गोष्टींची तुम्ही आज तुमच्या म्हाताऱ्या आईवडिलांशी तुलना करताय. हा तुलनात्मक तक्ता कुठेच जुळत नाही बाळा. अरे पोरांची एखादी इच्छा पूर्ण करणे आणि त्यांची काळजी घेणे, पोरांना एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हणणे आणि आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना आजारपणात मदत करणे, या सर्व वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक वेळी आपण त्यांची तुलना करू शकत नाही आणि करू सुद्धा नये. आज तू सुद्धा तुझ्या मुलांच्या सर्वच इच्छा पूर्ण करू शकत नाहीस. थोडं प्रलोभन देऊन आपण पोरांना समजवतोच ना, पण त्याचा संबंध आजच्या पिढीने कुठेही जोडणे म्हणजे एक सुज्ञ एक्सक्यूज देण्यासारखा आहे. त्यामुळे तुझे हे पैसे तुझ्याकडेच असू दे बेटा. आता मला एकट्याला कसं जगायचं हे खरंच या नवीन पिढीच्या आधुनिक जगामध्ये मलाच ठरवावं लागेल.